हॅलो नमस्कार सगळे आठवीच्या विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशनने प्राईड गायडर सर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून क्लास 8चं फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन चालू केलेलं आहे. प्रॅक्टिस सेट आहे बाळांनो 6.3. अतिशय अवघड प्रॅक्टिस सेट मी तुमच्यासाठी बनवली, अतिशय सोप्या पद्धतीने. या प्रॅक्टिस सेट मध्ये बाळांनो फक्त आणि फक्त तुम्हाला किती फॉर्म्युल्यांची गरज आहे बोला बाळांनो? एकच फॉर्म्युला आहे, ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू तुमचा राहणार ए मायनस बी आणि ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला इथं लागणार आहे. आणि जे मागच्या चॅप्टर मध्ये फॉर्म्युले होते ए प्लस बी होल क्यूब आणि ए मायनस बी होल क्यूब, बस या तीनच फॉर्म्युल्यावर आधारित आहे. आणि याची मांडणी आपण उभ्या पद्धतीने करणार आहे. शेवटचे 5 प्रश्न अवघड आहे, पहिले 8 प्रश्न सोपे. तर शेवटचे 5 प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तयार राहा. अतिशय सोप्या आणि सरळ भाषेत मी तुम्हाला समजून सांगितले. तर बघूया लेक्चर नंबर 3. हॅलो माझ्या बाल मित्रांनो, नमस्कार. तर आपण सगळेजण तयार आहोत? बिलकुल. क्लास 8चं मॅथमॅटिक्स प्रॅक्टिस सेट 6.3 साठी तुम्ही सगळेजण तयार आहोत का? चला आता स्टार्ट करूया लेक्चर नंबर 3, ज्याच्यात प्रॅक्टिस सेट क्रमांक किती आहे? 6.3. ही प्रॅक्टिस सेट 2 फॉर्म्युल्यावर आधारित आहे बाळांनो. किती? 2. जसा आपला ए प्लस बी होल क्यूब बघितला, ए मायनस बी होल क्यूब बघितला, ए क्यूब मायनस बी क्यूब बघितलं, त्याच पद्धतीने आता ए क्यूब प्लस बी क्यूबचा हा फॉर्म्युला आपण मागच्या प्रॅक्टिस सेट मध्ये बघितला. आता कोणता बघूया? ए क्यूब मायनस बी क्यूब. कोणता बोला? ए क्यूब मायनस बी क्यूब बघूया. आपल्याला इथं जी प्रॅक्टिस सेट बघायची ती एकाच फॉर्म्युल्याच्या बेसवर बघायची. इथं ए क्यूब काय बोला? ए क्यूब काय? ए क्यूब मायनस बी क्यूब. ए क्यूब मायनस काय? बी क्यूब. याला करायचं ए मायनस बी, ए मायनस बी. नंतर ए चा स्क्वेअर, या ए चा काय करायचा? स्क्वेअर करायचा. नंतर ए आणि बी चा गुणाकार प्लस करायचं ए बी. नंतर प्लस बी चा स्क्वेअर, बी चा स्क्वेअर. काय बोला फॉर्म्युला कसा आहे? ए क्यूब मायनस बी क्यूब, ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. याच्या अगोदर आपण कोणता फॉर्म्युला बघितला? ए क्यूब प्लस बी क्यूब. याच्यात काय होतं? ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. हाच फॉर्म्युला बघितला का? हाच फॉर्म्युला बघितला का? नक्की का? आज कोणता फॉर्म्युला आहे बोला? ए क्यूब मायनस बी क्यूब, ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, या फॉर्म्युल्यावर आधारित आहे. प्रश्न काय बोला? वाय क्यूब मायनस 27. वाय क्यूब मायनस किती? 27. आता 27 ला क्यूब मध्ये बसवा. कसं बनवणार? वाय क्यूब मायनस 27 कोणाचा क्यूब आहे? बोला 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 पटकन. 3 चा क्यूब आहे. कोणाचा क्यूब आहे? 3 चा क्यूब. म्हणजे इथं लिहिणार 3 चा क्यूब. मग आता फॉर्म्युला पहिलं पद काय? वाय. दुसरं पद काय? 3. हा वाय मायनस 3. नंतर वाय चा काय करणार? स्क्वेअर. नंतर वाय आणि 3 चा गुणाकार, वाय मल्टिपल बाय 3 प्लस दुसऱ्या पदाचा काय करायचं? स्क्वेअर. राईट. 3 चा स्क्वेअर. काय राहणार बोला पटकन? वाय मायनस 3 वाय स्क्वेअर हा 3y प्लस 3 चा स्क्वेअर किती असतो? 9. हे झालं बघा. किती मार्क पडणार? 2. किती मार्क पडणार? 2. कळालं का बाळांनो? अशा पद्धतीने सगळे प्रश्न आहे. कळालं? काय फॉर्म्युला आहे बोला? ए कबू बोला मायनस बी कबू इज इक्वल टू ए मायनस बी इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा प्रश्न इथं 27 होता, तर 27 कोणाचा तरी क्यूब आहे. तर कोणाचा क्यूब आहे? 3 चा क्यूब. म्हणून वाय मायनस 3 वाय स्क्वेअर प्लस 3y प्लस 3 स्क्वेअर. अशा पद्धतीने तुम्ही याला बनवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही याला बनवू शकता. कळालं? नक्की? काही अडचण कोणाला? जाऊया पुढं. ओके ठीक. बघा दुसरा प्रश्न बघा. झाला? ओके. नेक्स्ट प्रश्न बघा बाळांनो. काय? एक्स कबू मायनस 64y चा कबू. तर 64 कोणाचा कबू आहे?
कबू म्हणजे क्यूब, कबू म्हणजे काय क्यूब. कोणाचा क्यूब आहे 4 आणि y 4y चा कबू, 4y चा कबू. मग कसं लिहिणार, मग असं लिहिणार फॉर्म्युल्यानुसार. काय फॉर्म्युला बोला, a क्यूब मायनस b क्यूब इज इक्वल टू a मायनस b, हा नंतर a स्क्वेअर प्लस ab प्लस b चा स्क्वेअर. असंच लिहिणार ना. एक्स क्यूब मायनस 4y चा कबू कसं लिहिणार, एक्स मायनस 4y, हा एक्स चा स्क्वेअर प्लस प्लस एक याचा गुणाकार एक्स चा आणि 4y चा गुणाकार. बोला एक्स गुणिले 4y प्लस प्लस 4y चा ब्रॅकेटचा काय करायचा स्क्वेअर. काय करणार स्क्वेअर. बरोबर आहे का, लक्ष द्या. मग एक्स मायनस 4y एक्स स्क्वेअर प्लस 4xy, 4 गुणिले xy किती होणार 4xy, 4 चा वर्ग 16 आणि y चा स्क्वेअर. झालं झालं, हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. कितवं आहे, दुसरं. कळालं. लगेच त्याचा स्क्रीनशॉट काढायचा, बघायचं आणि नंतर चेकआउट करायचं आपलं काय चुकलं आणि काय नाही. प्रत्येक प्रश्न दोनदा करायचा. कितीदा करणार. चला नेक्स्ट प्रश्न बघा. हा काय दिसतंय रे, 27m क्यूब मायनस 216 यांचा क्यूब. 27 कोणाचा क्यूब आहे सांगा जरा बाळांनो, 3 चा, 3m चा क्यूब. बरोबर आहे. 216 कोणाचा आहे रे, 6 चा, 6 6 36, 36 इंटू 6 बरोबर आहे. किती झाले 216, 6 6 आणि यांचा क्यूब. आता याला मांडणी फॉर्म्युल्यात लिहायचं. काय फॉर्म्युला तुमचा बोला, a कबू मायनस b कबू इज इक्वल टू बोला a मायनस b, a स्क्वेअर मायनस मायनस नाही प्लस ab प्लस b चा स्क्वेअर. असाच का फॉर्म्युला. लक्ष द्या बाळांनो. मग इथं काय 3m चा कबू, कबू म्हणजे काय रे राजा क्यूब. 6n चा कबू इथे लिहिणार 3m मायनस 6n, नंतर 3m चा स्क्वेअर. काय करणार 3m चा स्क्वेअर प्लस दोघांचा गुणाकार 3m गुणिले 6n. लक्ष द्या 3m गुणिले 6n, ठीक आहे, दोघांचा गुणाकार नंतर प्लस 6n चा बोला काय करू 6n चा स्क्वेअर. नक्की का. आता सांगा पुढची स्टेप सांगा. 3m मायनस 6n ब्रॅकेट 3m चा स्क्वेअर सांगा. 3 चा स्क्वेअर किती असतो 9, m चा स्क्वेअर प्लस 37 किती झाले 18, m गुणिले n म्हणजे mn, 6 चा स्क्वेअर किती झाला 36, n चा स्क्वेअर. झालं. कळालं का. काय अडचण कोणाला, डाऊट कोणाला. नक्की क्लिअर. जाऊया पुढं. ओके नेक्स्ट प्रश्न बघा. चौथा प्रश्न काय बोला, 125 y चा कबू मायनस 1. याला असं लिहा 125 कोणाचा कबू आहे बोला बोला बोला. हा कोणाचा कबू आहे 5y चा कबू. एक म्हणजे काय 1 चा कबू केला तरी चालतो का, चालतो ना. 1 चा कबू चालतो ना का नाही चालत, चालतो नक्की. मग आता इथं फॉर्म्युला सांगा a कबू मायनस b कबू. बोला फॉर्म्युला a मायनस b a चा स्क्वेअर प्लस ए बी प्लस b चा स्क्वेअर. फॉर्म्युला पाठ झाला राजा हो तुझा. ओके 5y चा बोला कबू मायनस 1 चा कबू. 1 लिहा किंवा 1 चा कबू लिहा काही फरक पडणार. लक्ष द्या 5y मायनस 1 नंतर 5y चा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज प्लस 5y मल्टिपल बाय 1 प्लस 1 चा स्क्वेअर. काय राहणार 5y मायनस 1 नंतर 5 चा स्क्वेअर किती 25 y चा स्क्वेअर प्लस 5y गुणिले 1 5y आणि 1 चा स्क्वेअर किती असतो 1. झालं.
हे झालं. कळालं? अरे कळालं का राजा हो? नक्की? काही डाऊट कोणाला? तुम्हाला तिघींना? नक्की. ओके, चला पुढं. किती आहे? झाला प्रश्न? बोला. 8p कबू मायनस 27p चा काय कबू. याची मांडणी व्यवस्थित करा. 8p म्हणजे कोणाचा कबू आहे रे? 2p चा. आणि 27 म्हणजे कोणाचा कबू आहे? हा, आणि p कबू 3/p. याचाच करू का क्यूब? क्यूब करू का? 3 चा क्यूब किती असतो? 27. आणि p चा पण करा ना क्यूब. अशी मांडणी करू का? आपला फॉर्म्युला सांगा. a कबू, हा सांगा, b कबू, बोलत जा. a मायनस b, हा, a चा स्क्वेअर, बोला बोला, प्लस ab, दोघांचा गुणाकार नंतर दुसऱ्याचा स्क्वेअर, मग 2p मायनस 3/p, नंतर बोला 2p चा स्क्वेअर सांगा. लिहू का डायरेक्ट? 2p चा स्क्वेअर एक स्टेप वाढून घ्या. नंतर प्लस 2p गुणिले 3/p, दोघांचा गुणाकार का? 2p चा आणि 3/p चा गुणाकार, प्लस 3/p चा होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. बोला आता एक स्टेप वाढवून सांगा. ती काय पहिली स्टेप काय? 2p मायनस 3/p, बरोबर आहे का? हे p आणि p काय झाले रे? कट. 2p म्हणजे काय? 2 चा स्क्वेअर म्हणजे किती असतो? 4. हा p चा स्क्वेअर, 4p चा स्क्वेअर, प्लस 2p p कट, 3 दोन्ही किती झाले? 6, राईट, प्लस 3 चा स्क्वेअर किती? 9, आणि p चा स्क्वेअर. झालं. हे या प्रश्नाचं उत्तर. हे या प्रश्नाचं उत्तर. कळालं? काही अडचण कोणाला? अच्छा, जाऊया पुढं. जाऊया. चला स्क्रीनशॉट काढला. 5वा झाला. 6वा. 343 कोणाचा क्यूब आहे? 343 कोणाचा क्यूब आहे? 512 कोणाचा क्यूब आहे? 7 चा क्यूब आहे का? 7 चा वर्ग 49, आणि 49 गुणिले 7 किती वाजता? 343. आणि 512 8 चा कबू आहे. 7a चा कबू मायनस 8b चा कबू. 7a चा कबू मायनस काय? 8b चा कबू. a कबू मायनस b कबू. मग काय लिहिणार? a मायनस, बोला, a मायनस b, a स्क्वेअर प्लस ab प्लस b चा स्क्वेअर. मग 7a मायनस 8b, 7a चा कबू 8b चा कबू. सांगा 7a मायनस 8b, नंतर सांगा 7a चा स्क्वेअर प्लस दोघांचा गुणाकार. सांगा दोघांचा गुणाकार. 7a इंटू 8b प्लस 8b चा सांगा स्क्वेअर, 8b चा स्क्वेअर. सांगा पटापट. 7a मायनस 8b, हा, 7 चा वर्ग 49, a चा स्क्वेअर, 7 8 56, नंतर ab, नंतर 8 चा वर्ग 64, b चा स्क्वेअर. झालं. हे झालं या प्रश्नाचं उत्तर. अशीच अपेक्षा आहे ना तुम्हाला? कळालं? कितवा प्रश्न झाला? 6वा. कितवा झाला? 6.3 मधला कितवा प्रश्न झाला? 6वा. अगदी बरोबर. 7a मायनस 8b 49a स्क्वेअर 56ab आणि 64b चा स्क्वेअर. गुड. जमतंय? नक्की जमतंय का? अच्छा, सगळ्यांना जमतंय का? आता 7वा प्रश्न. 64 कोणाचा क्यूब आहे? सांगा पटकन. 64 8 x चा कबू मायनस 729 कोणाचा आहे? 729 कोणाचा आहे? 9 कोणाचा? 9y चा कबू. सांगा मग फॉर्म्युला. आता डायरेक्ट करू का? 8x मायनस 9y, 8x मायनस 9y, नंतर सांगा 8x चा स्क्वेअर, दोघांचा गुणाकार, प्लस 8x गुणिले सांगा रे 9y, प्लस बोला बोला 9y चा स्क्वेअर. एकदा तुमची प्रॅक्टिस झाली तर तुम्ही सुद्धा डायरेक्ट लिहू शकता. कळलं? लिहू शकता ना? यांचं असंच लिहायचं. 8x मायनस 9y, हा, 8 चा स्क्वेअर किती? 64, x चा स्क्वेअर. 8 नाम किती झाले? 72,
एक्स वाय, 9चा वर्ग किती असतो 81, y चा स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला लावला होता इथं, ए कबू मायनस बी कबू, ए मायनस बी नंतर ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी चा स्क्वेअर युजिंग फॉर्म्युला. ठीक आहे, हा फॉर्म्युला आपण इथे लावलेला आहे. कळलं? नक्की नक्की का हा फॉर्म्युला लावला ना आपण. अच्छा, हा कितवा प्रश्न झाला, 7वा. कितवा झाला, 7वा. नंतर कितवा आहे, 8वा. काय बोला, 16 ए चा कबू, 16 ए चा कबू मायनस 128 बी चा कबू. हा 16 ए क्यूब, 16 कोणाचा क्यूब आहे माहिती का? हा 2 ने भाग देता का याला, 2 ने भाग द्या, 2 कॉमन काढा. चला 2 कॉमन काढा, 2 कॉमन काढलं, 2 8 16, 8 ए क्यूब मायनस 2 सक 12, 2 चौक 8 आणि बी चा क्यूब. 2 कॉमन आले ना. हा आता फॉर्म्युला लावता येईल का, लावता येईल. आता कसं लावणार बोला, 2 8 ए चा क्यूब मायनस 64. एक काम करा, एक स्टेप वाढा. हा 8 म्हणजे कोणाचा क्यूब आहे, 2 ए चा क्यूब मायनस 64 कोणाचे 8 का 2 चे 4, 64 कोणाचा क्यूब आहे, 4 चा क्यूब आहे. राईट, 4 बाय बी, याचं काय करू क्यूब, याचं काय करू क्यूब. बरोबर आहे का? कोणाचा क्यूब आहे 4 चा आणि बी चा क्यूब. मग तुम्ही सांगा 2 एक्सपांड करायला, हा 2a मायनस 4 बाय बी नंतर 2a चा स्क्वेअर डायरेक्ट करू का, 2 चा स्क्वेअर किती होतो 4, a चा स्क्वेअर प्लस हा 2a गुणिले 4 अपॉन बी प्लस 4 चा वर्ग 16 आणि बी चा स्क्वेअर. लिहू शकतो ना, लिहू शकतो का नाही? एक स्टेप वाढू शकता तुम्ही, एक स्टेप वाढू शकता. काय करणार बोला, 2 तर कॉमन आहेच, 2 कॉमन आहे ना. 2a मायनस 4 अपॉन बी नंतर 4 ए चा स्क्वेअर, 4 दुनी किती झाले 8 ए बाय बी प्लस 16 बी चा स्क्वेअर. असं सुद्धा लिहू शकता, असं सुद्धा लिहू शकता. हे या प्रश्नाचं उत्तर. कळालं का काय केलं? हा काय केलं, 2 कॉमन काढले, 8 ए क्यूब मायनस 64 बी क्यूब. फॉर्म्युला लावला ना, कोणता रे, ए क्यूब मायनस बी क्यूब. हा ए प्लस सॉरी ए मायनस बी, ए मायनस काय, ए मायनस बी. हा ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी चा स्क्वेअर. कळालं नक्की, काय अडचण? ओके, हा कितवा प्रश्न झाला, 8वा. किती होते पहिल्या प्रश्नात, किती होते 8. हा अजून काही कॉमन काढता येईल तुम्हाला, 16 ए क्यूब. तुमच्याकडे उत्तर काय दिलेलं आहे, तुमच्याकडे उत्तर दिलं परत 2 कॉमन काढले किती आणि इकडं 4 कॉमन काढले. असं लिहिलं तरी चालते. 16 जर कॉमन काढलं असतं तर 16 8 हे 128 आहे. 16 आपण काय कॉमन काढलं, अच्छा 2 64. चला हे पण राईट आन्सर आहे. अजून तुम्हाला जे पुस्तकात आहे तेही आपण करू शकतो. काय करू, त्याच्यात 16 कॉमन काढले, 16 8 किती होतात 28 आहे. 16 8 किती होतात 28 आहे. अच्छा तसंही करू शकतो आपण. चला हे एक आहे, असंही करायला काही अडचण नाही. अजून दुसरी मेथड नाही करता येईल आपल्याला. बघा 16 ए चा क्यूब मायनस 128 बी चा काय क्यूब. याला असं लिहा 16 ए क्यूब मायनस 16 गुणिले 16 8 28 आणि बी चा क्यूब. काय कॉमन काढू याच्यात, मोठी व्हॅल्यू कॉमन काढा 16. काय कॉमन काढा 16 हे 16 कॉमन काढल्यानंतर काय उरतं बोला, ए क्यूब मायनस 8 अपॉन बी क्यूब. नंतर तुम्ही याला अजून लिहू शकता 16 ए क्यूब मायनस 8 म्हणजे काय रे 2 बी चा क्यूब. 2 बी चा काय करू क्यूब, ए चा क्यूब
हा असा फॉर्म्युला तयार झाला. आता कळालं का? काय कॉमन काढलं? 16 कॉमन काढून टाकले. मागच्या प्रश्नात किती केलते? 2 केलते. प्रश्न तोच आहे, दोन्ही मेथडने करू शकता. आता याच्यात मी 16 कॉमन काढून काय करणार बोला सांगा. फॉर्म्युला लावा. a मायनस 2/b. a मायनस किती? 2/b. नंतर a चा स्क्वेअर मायनस नाही प्लस a गुणिले 2/b. हा प्लस 2/b चा स्क्वेअर. 2/b चा काय करू? स्क्वेअर. झालं. मग 16 a मायनस 2/b असं लिहू शकता. a चा स्क्वेअर लिहू शकता. हा प्लस 2a अपॉन b असे लिहू शकता. 2 चा स्क्वेअर किती असतो? 4 आणि b चा स्क्वेअर असंही लिहायला काही अडचण नाही. असं एक तुमच्या पुस्तकात आन्सर हेच आहे. 16 a मायनस 2b आणि हे स्क्वेअर 2a/b आणि 4/b स्क्वेअर असं सुद्धा करू शकता. आणि मागं जे करून दिलं ते सुद्धा आन्सर व्हॅलिड आहे. ते सुद्धा आन्सर व्हॅलिड आहे. कळालं? किती प्रश्न झाले? 8. किती झाले? 8. आता सिम्प्लिफाय मध्ये 5 प्रश्न आहे. किती प्रश्न आहे? हा लगेच मी सिम्प्लिफाय सुद्धा करून देतो तुम्हाला. लक्ष द्या. काय पहिला प्रश्न? x प्लस वाय क्यूब x मायनस काय y चा क्यूब. ठीक आहे. ठीक आहे ना? असाच आहे ना प्रश्न? बोला हाच आहे का प्रश्न? x प्लस वाय एक्स मायनस वाय चा क्यूब याला सिम्प्लिफाय करायचं. बरं याला सिम्प्लिफाय करायचे वेगवेगळ्या मेथड असतात. कसं सिम्प्लिफाय करणार? तुम्हाला माहिती आहे a प्लस बी चा क्यूब हा फॉर्म्युला माहिती आहे का? माहिती आहे. बोला एक्सपांड करा हा फॉर्म्युला. a चा क्यूब नंतर प्लस 3a स्क्वेअर बी नंतर बोला 3ab चा स्क्वेअर हा प्लस b चा क्यूब. उभी मांडणी करू आपण. कशी मांडणी करायची? हा शाळेत तुम्हाला आडवी शिकवली असेल. बघूया. एक्स प्लस वाय चा क्यूब. सांगा रे. पहिल्या पदाचा काय करू? क्यूब. हा प्लस 3 मल्टिपल बाय एक्स चा काय करू? स्क्वेअर गुणिले काय? वाय प्लस 3 एक्स गुणिले काय रे? वाय चा स्क्वेअर प्लस वाय चा काय करू? क्यूब. वाय चा काय करायचा? क्यूब. हा मायनस आहे का प्लस आहे? बोला. मायनस एक्स मायनस वाय चा क्यूब. किती फॉर्म्युला येतं? 2. जसा हा एक पहिला फॉर्म्युला लावला ना, हा कोणता होता? हे युजिंग फॉर्म्युला. हे फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला. नंतर दुसरा फॉर्म्युला मी येलो कलर मध्ये घेतो. बघा a क्यूब मायनस बी क्यूब. सॉरी हा a मायनस बी चा एक काम करू तिथंच लिहू. चला फॉर्म्युला नंबर 2 इथं लिहू का? चला इथं लिहून द्या. फॉर्म्युला नंबर 2. फॉर्म्युला नंबर 2 a मायनस बी चा क्यूब. a मायनस काय? बी चा क्यूब. काय लिहिणार? बोला a क्यूब मायनस प्लस मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab चा स्क्वेअर मायनस बी चा क्यूब. किती फॉर्म्युले लावले? 2. हा फॉर्म्युला नंबर कोणता आहे? 2. आणि हा फॉर्म्युला नंबर कोणता आहे? 1. हे 2 फॉर्म्युला लावले. दोन्ही फॉर्म्युला लावतोय आपण. मांडणी कशी करणार आहे? उभी. कशी करणार? उभी. सांगा. हा इथं x चा साइन नंतर बदलू आपण. एक्स क्यूब हा नंतर प्लस नंतर काय असतं रे? मायनस 3x स्क्वेअर वाय प्लस बोला 3xy चा स्क्वेअर आणि नंतर एकदा प्लस एकदा मायनस एकदा प्लस नंतर मायनस वाय क्यूब. चिन्ह कोणतं आहे? बोला. मायनस आहे का? कोणतं चिन्ह आहे? मायनस असल्यामुळे साइन बदलतील का? जे प्लस आहे ते काय होतील? मायनस. जे प्लस आहे ते काय होतील? मायनस. जे प्लस आहे ते काय होतील? मायनस. आणि जे मायनस आहे ते काय होतील? म्हणजे हा होणार मायनस. काय होणार? हे मायनस काय होणार? प्लस. काय होणार? आणि प्लस काय होणार? मायनस. आणि मायनस काय होणार? प्लस. मग एक्स क्यूब आणि हे मायनस एक्स क्यूब. बोला काय होतील? कट. काय होतील? पेन चेंज करू का? पेन चेंज करू? ब्लू तिथं सेट नाही होणार. ठीक आहे. हा आता इकडे पहा. एक्स क्यूब प्लस आणि एक्स क्यूब
मायनस काय झाले कट. हे 3x² आणि हे 3x² प्लस आहे नाही 3 आणि 3 किती झाले 6x². नंतर 3xy² हे 3xy² एकदा प्लस आणि एकदा काय मायनस हे झाले कट. मग इथं काय y³ काय y³ आणि हे y³ y किती झाले बोला हे 1 आणि हे 1 1 आणि 1 किती झाले 2y³ किती. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा आहे का बघून घ्या एकदा 6x² आणि 2y³. यस राईट राईट आहे आपला आन्सर राईट आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे 6x² प्लस 2y³. कळालं का. मांडणी उभी काढवी आहे उभी मांडणी कशी मांडणी आहे उभी मांडणी केली फॉर्म्युले दोन्ही तेच लावले x + y³ आणि x - y³. उभी मांडणी केली याचा क्यूब केला नंतर हे केलं नंतर फक्त मायनस असल्यामुळे साइन बदलतील जे प्लस आहे ते मायनस आणि जे मायनस आहे ते प्लस. कळालं ठीक आहे. वारंवार हा व्हिडिओ बघा. आता दुसरा प्रश्न 5 प्रश्न आहे बाळांनो ठीक आहे. हा नंतर एक प्रश्न मात्र मी तुम्हाला होमवर्कला देणार कोणता पण ठीक आहे. 3च प्रश्न सॉल्व्ह करून देतो. कशी मांडणी करणार सांगा पटकन. उभी कशी मांडणी 3a + 5b चा काय करू क्यूब नंतर काय 3a - 5b चा काय क्यूब प्लस करू का मायनस करू इथं काय मायनस चिन्ह बदलतील का यस और नो. यस सांगा 3a चा कबू सांगा 3 चा कबू किती डायरेक्ट लिहा 3a चा कबू 3a चा कबू बरोबर आहे का. नंतर सांगा ना पटकन. हा फॉर्म्युला सांगा ना. हे बा a + b चा कबू फॉर्म्युला काय a³ हा प्लस 3a² b प्लस 3ab² प्लस b² b³ आणि a - b चा क्यूबचा फॉर्म्युला सगळीकडे लिहायचे a³ - 3a² b प्लस 3ab² आणि मायनस b चा क्यूब a³ 3a² b 3ab² आणि b चा क्यूब. कळालं नक्की का. हा अच्छा आता 3a चा कबू केला नंतर प्लस का मायनस बोला प्लस प्लस. हा याचा 3 गुणिले 3a चा स्क्वेअर करा 3a चा काय करू स्क्वेअर गुणिले 5b नंतर 5b नंतर सांगा पटकन प्लस 3 गुणिले 3a 5b चा स्क्वेअर 5b चा स्क्वेअर प्रत्येकाला ब्रॅकेट करायचं. हा नंतर 5b चा क्यूब 5b चा क्यूब 5b चा काय क्यूब लक्ष द्या 5b चा क्यूब नंतर a - b सांगा हा 3a चा बोला क्यूब हा प्लस नंतर काय मायनस 3 × 3a चा स्क्वेअर गुणिले 5b प्लस 3 गुणिले 3a हा 5b याचा काय करू स्क्वेअर हा प्लस मायनस प्लस नंतर आता काय राहणार मायनस 5b चा काय क्यूब काय राहणार क्यूब. आता चिन्ह बदलता का मायनस असल्यामुळे चिन्ह बदलता का जे प्लस आहे ते काय होतील मायनस जे मायनस आहे ते काय होतील जे प्लस आहे ते काय होणार आणि जे मायनस आहे ते काय होतील नक्की का. चिन्ह कोणते कट होईल बोला. आता येलो मार्कर घेतो हे बा हे प्लस आणि काय झालं मायनस ही पट्टी काय होतील कट काय होणार कट. अजून काय होतं कट बा आता हे प्लस आणि काय झालं मायनस हे पण काय झालं कट. आता हे प्लस आणि हे प्लस 3 आणि 3 किती झाले 6 3a चा स्क्वेअर गुणिले किती 5b आता हे तर कट झालं. आता हे प्लस प्लस सांगा 5b किती झाले इथं काहीच नाही याचा अर्थ किती असतो 1 इथं काहीच नाही असं 1 आणि 1 किती झाले 2 5b चा कबू 5b चा कबू हे दिसतंय तुम्हाला 5b आहे 5b आहे किती आहे 5b चा कबू 2 कुठून आणले कळालं का. ज्याच्या पुढे कोण नाही त्याच्या पुढे कोण असतं किती असतं नक्की का. अच्छा मग आता सांगायचं उत्तर काय राहणार 6 3 चा वर्ग किती असतो 9 a चा स्क्वेअर गुणिले 5b आता साइन नम किती झाले 54 गुणिले 5 करा
54 गुणिले 5, 5 चोक 20, 5 5 25 आणि 2 27, किती झाले 270 ए स्क्वेअर बी. कळालं का? हा नंतर इथं करा 2, 5 चा कबू किती असतो 125, बी चा कबू 125 च्या दुप्पट किती असतात 150, किती असता 150 नाही 150 नाही 250, किती असता हा 125 च्या दुप्पट 250 बी चा कबू. पाहत आहे उत्तर आहे का पुस्तकात यायचं का 270 ए स्क्वेअर बी मायनस 250 बी क्यूब. नक्की का 250 बी क्यूब. यस और नो? यस और नो? खरं सांगा. क्लिअर? के नंतर राईट आन्सर आहे का आपलं? खरं सांगा 270 ए क्यूब 270 ए स्क्वेअर बी आणि 250 बी क्यूब. अगदी बरोबर. तिसरा प्रश्न घेऊया आता लगेच. हा सांगा रे राजाव काय ए प्लस बी चा कबू मायनस ए चा कबू मायनस बी चा कबू. सांगा याला एक्सपांड करून घ्या. एक्सपांड करायला चला ए चा कबू प्लस 3a स्क्वेअर बी हा प्लस 3ab चा स्क्वेअर. हा आता फॉर्म्युले पार्टच झाले ना आपले. बी क्यूब मायनस ए कबू मायनस बी कबू. पाच काय कट होतं पा जरा काय कट होतं हा पा प्लस ए कबू मायनस ए कबू नंतर प्लस बी कबू मायनस बी कबू. झाला प्रश्न 3a स्क्वेअर बी प्लस 3ab चा स्क्वेअर. आहे का उत्तर? पाहत नक्की का हेच का 3a स्क्वेअर बी 3ab चा स्क्वेअर. गुड. कितवा झाला प्रश्न? तिसरा. कितवा झाला? तिसरा. हा आता चौथा प्रश्न लक्ष द्या ना तुम्ही नंतर लिहून घ्या. ठीक आहे याच्या स्लाइड तयार होऊन जाते. पी क्यूब मायनस पी प्लस 1 चा कबू. पी प्लस 1 चा काय काय कबू सांगा पटकन. पी कबू होय 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 पी कबू ही का हा पी कबू नंतर सांगा एक्सपांड करायला पी चा कबू प्लस 3p चा स्क्वेअर गुणिले 1 हा प्लस प्लस 3 गुणिले p गुणिले 1 चा स्क्वेअर प्लस 1 चा कबू. असंच आहे का? हा मग सांगा p कबू मायनस हे मायनस होईल ना मायनस p कबू मायनस 3p स्क्वेअर p स्क्वेअर गुणिले 1 म्हणजे 3च राहील. हा हे परत मायनस 3p चा 1 चा स्क्वेअर किती असतो 1च 3p लिहिलं तर चालतं. नंतर मायनस गुणिले 1 म्हणजे एकच 1 चा क्यूब किती असतो 1. काय कट होतं पा p कबू प्लस आणि मायनस कट झाले. नेमकं काय उरलं मायनस 3p स्क्वेअर मायनस 3p मायनस 1. तुम्ही खूप झालं तर एखादी मायनस साइन कॉमन काढू शकता. काय करू शकता मायनस साइन कॉमन काढली तर 3p स्क्वेअर प्लस 3p आणि प्लस 1 हे उत्तर आहे. आहे का बा? मायनस कॉमन आहे. यस और नो? आता शेवटचं असं लिहा किंवा असं लिहा दोन्हीपैकी एक दोन्ही चालेल. आता शेवटचा प्रश्न करून द्या तुम्ही. जाऊ द्या तुमच्यासाठी करून देतोय लाडक्या बाळांना. ठीक आहे उभी मांडणी करायची. कशी मांडणी करायची बोला. हा 3xy मायनस 2ab चा कबू हा नंतर 3xy प्लस 2ab चा काय कबू. मांडणी काय मायनस. हा बघा आता पटकन लक्ष द्यायचं. याचा करा कबू 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 करा ना. 3 चा कबू हे बा 3 हा 3 xy याचा झाला कबू. तुमचा फॉर्म्युला पाठ नाही करा राजाओ. a प्लस बी चा क्यूब काय फॉर्म्युला आहे a क्यूब हा प्लस 3a स्क्वेअर बी नंतर प्लस 3ab चा स्क्वेअर प्लस b चा कबू. बस मायनस असेल तर काय करणार इथं प्लस नंतर मायनस नंतर प्लस नंतर काय मायनस. सोपं आहे ना? सांगा पटापट. हा प्लस 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 होय प्लस नाही रे मायनस आहे मायनस आहे मायनस मायनस मायनस. हा चुका नका करू मायनस आहे काय मायनस मायनस. हा 3 फॉर्म्युल्यातला बरोबर का. नंतर 3xy याचा काय करू स्क्वेअर नंतर b म्हणजे कोण 2ab b म्हणजे कोण 2ab प्लस प्लस 3 हे a म्हणजे कोण a म्हणजे कोण सांगा पटकन 3xy b म्हणजे कोण 2ab
2ab याचं काय करू स्क्वेअर प्लस प्लस का प्लस मायनस प्लस आता मायनस हा 2ab चा काय कबू 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 काय हा आता दुसरी टर्म सांगा पेन चेंज करू का हो सर पेन चेंज करा हा सांगा 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 सांग रे हा 3xy चा कबू हा प्लस आहे प्लसच चालेल आता 3 इंटू 3xy याचं काय करू स्क्वेअर नंतर 2ab नंतर 2ab लक्ष द्या सगळ्यांनी व्ह्यूअर्सने हा प्लस 3 इंटू हा सांगा सांगा पटकन हे ए टर्म आहे 3xy नंतर बी टर्म म्हणजे 2ab चं काय करू स्क्वेअर काय करू स्क्वेअर नंतर प्लसच आहे चिन्ह कोणतं आहे प्लस 2ab चा कबू 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 चिन्ह कोणतं आहे मायनस चिन्ह बदला हे प्लस आहे हे झालं मायनस हे प्लस आहे हे काय झालं मायनस हे प्लस आहे काय झालं मायनस हे प्लस आहे काय झालं मायनस बघा 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 पटापट कट करा 3xy 3yxy कटू 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 3 आणि 3 किती झाले 6 6 3 आणि 3 किती झाले 6 ओय 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 मायनस वाले मायनस आणि हे मायनस मायनस 6 मायनस 6 हा 3xy चा स्क्वेअर इंटू 2ab बरोबर आहे का 3 आणि 3 किती झाले 6 नंतर हे मायनस हे प्लस ही पुरी पट्टी कटू 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 हा नंतर मायनस 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 काय आलं हा हे पहा हे एक आहे याच्या पुढे काही नाही एक आणि हे एक आहे एक आणि एक झाले 2 नंतर 2ab याचं काय करू कबू 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 2ab चं काय कबू 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 आता सांगा पटापट सांगा पटापट 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 -6 3 चा वर्ग 9 x चा स्क्वेअर y चा स्क्वेअर गुणिले 2ab 2ab हा नंतर सांगा 2 2 चा कबू 8 2 चा कबू 8 गुणिले a चा कबू गुणिले b चा कबू सांगा पटकन 9 सगळं 54 54 दुनी 108 54 दुनी किती 108 हा x स्क्वेअर y स्क्वेअर ab नंतर 8 दुनी 16 a कबू b कबू a कबू b कबू बघा तो उत्तर याचे का राईट आहे का 108 x स्क्वेअर y स्क्वेअर 16 a कबू ब कबू क्लिअर बाळांनो कळालं तुम्हाला सगळ्यांना नक्की तर लेक्चर वारंवार पहा ठीक आहे जिथे जिथे अटकले तिथे बाचा अतिशय सोप्या मेथडने शिकवलं उभी मांडणी कोणती मांडणी आहे उभी मांडणी आहे कोणती मांडणी बोला उभी मांडणी आडवी मांडणीत करू नका उभ्या मांडणीत करा म्हणजे प्रश्न राईट इन ओके खूप खूप धन्यवाद लेक्चर बघितल्याबद्दल पुढच्या लेक्चर साठी तयार राहा 6.4 साठी ठीक आहे धन्यवाद